सांगली शहरामध्ये मात्र एक मनाला सुन्न करणारा प्रकार घडला आहे। सांगलीत एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाला संपवण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे संचालकाला का संपवण्यात आलं, त्यांच्याच अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संजय प्रभाकर परांजपे वय वर्ष 60 असं मृत झालेल्या संचालकाचं नाव आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सांगलीतील पळूस येथील मारुती मंदिराजवळ संजय परांजपे यांचा जुना वाडा आहे। वाड्यालगतच त्यांचं नवीन गजानन सदन नावाचं अपार्टमेंट आहे। सायंकाळी 5:30च्या सुमारास परांजपे मंदिरात दर्शनासाठी जातो म्हणून बाहेर पडले। मात्र बराच वेळ झाला मंदिरात दर्शनासाठी गेलेले परांजपे आले नाहीत म्हणून कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तरी मात्र त्यांना उत्तर मिळालं नाही। वडील घरी परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा शोधण्यासाठी बाहेर पडला। अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच मात्र त्यांच्या मुलाला रक्ताचा सडा दिसला। पुढे गेल्यानंतर त्यांचे वडील जखमी अवस्थेत पार्किंगमध्येच एका कोपऱ्यात आढळले। मंदारने घाबरून आरडाओरडा केला आणि काही क्षणातच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पळूस पोलिसांना देखील याबाबतची माहिती दिली। पळूस पोलिसांनी पंचनामा करून मात्र मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला।